नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 9 मार्च 2026. आता हे हरभऱ्याची डाळ वाळत टाकल्या. ठीक आहे, मगाशी दुकानातून जाऊन आणली हरभऱ्याची डाळ, वाळत टाकल्या. कारण की का आणल्या माहिती आहे का, आळूच्या वड्या करण्यासाठी ही डाळ आणल्या. आता ही डाळ वाळली का नाही, वाळल्यावर परत गिरणीत नेऊन बारीक करून आणणार आहे ना ही डाळ. मग ह्याच्या वड्या करणार आहे, या आळूच्या वड्या. अजून वाळली नाही, जरा हात फिरवायला पाहिजे मला. हात फिरवला, मागाशी फिरवलेला हात, ह्याच्या डबल हात फिरवायला लागतो ना. तापल्या डाळ आता खडखडीत, ऊनच तसा आहे ना. एक दिवस वाळली का नाही, परत म्हणजे उद्या डाळ द्यायला येते ना गिरणीत. एक दिवस वाळत ठेवायला लागते पहिला डाळ, नाहीतर वाळवली नाही का नाही मग बारीक दळत नाही डाळ. त्यामुळे ठेवल्या आईनं. आता केसाला कोरपड लावतो जरा. कोरपड कुठली काढू, इथं पण कोरपड आहे. ही काढू का ही काढू तीच कळेल. कारण की सगळ्यात चांगली ही कोरपड आहे. केसाला कोरपड लावायची नाही. ठीक आहे, ही चांगली कोरपड आहे. काढू का नको तीच कळेना. साईडची काढतो कुठली तरी. काढू का नको काय कळेना मला. राहू दे, काढतो इकडची, या साईडची. हे बघ काढली. जरा केसाला लावायची नाही, कारण की केस जरा कडक झाली ती. म्हणलं कोरपड लावल्यावर जरा मऊ होतील केस, म्हणून लावायचे. आता हे जरा चिरलं पाहिजे, फाडून लावलं पाहिजे. असं हे असं फाडून लावलं पाहिजे, तेव्हा ती लागेल. शर्टाला लागलं काय. एक 5 मिनटं थांबलेलो, वाळला. आता ही बारडीच घेतो अख्खी. आता बघ कशी मऊ केस झाली, बिलबिलीत एकदम. म्हणजे फरक पडला जरा जरी फरक पडला तरी बास. जातो घरात, कारण की ऊन लय पडले. पप्पा आंघोळ करायला आली ती. लाईट लावतो जरा. या पेटीत मला काय ते बघायचं आहे. लय दिवस झालं बघितलं नाही या पेटीत काय. या पेटीत म्हटलं आता बघावं. आता हातातच धरला पाहिजे मोबाईल. स्टँड मागवलं आहे, पण आता ती 2 दिवसात येईल. या पेटीत काय लय दिवस झालं बघितलं नाही. या पेटीत काय आहे ते आता मी उघडून बघतो नेमकं काय. याच्यावर हात तुरून बितरून ठेवलेले असतात ना. 1-2 वर्ष झाले या पेटीत काय ते बघितलंच नाही. की बघा याच्या खाली टिकटी पडले, त्या टिकटी पडले त्या खाली. याच्या कुठल्या आहे त्या काय नाही, एसटीच्या. ही वाक्का ठेवली पाहिजे. तर उघडून बघूया मध्ये काय हाय. हे फोटो, हां किंवा आमच्या मम्मीचा फोटो आहे बघा. ही जी काकत आहे का नाही ती आमची मम्मी आहे बारकी, आणि ही मम्मीची मावशी आहे. ही मावशी अजून आहे मम्मीची, म्हणजे तिकडं इचलकरंजीला आहे मावशी, अजून आहे मावशी. आणि आमची मम्मी आहे काकत घेतलेली. बघा तवाचा फोटो अजून राहिला आहे बघा. तवाचा फोटो म्हणजे इथं गावाचा फोटो आहे. 1959 सालचा फोटो आहे. 1959चा फोटो आहे. म्हणजे बघा किती दिवस झाले या फोटोला. हा एक तसा फोटो आहे बघा. काहीच सकट झालं, फक्त मागं तेवढं चिरलं या. तवाचे फोटो म्हणजे बघा, आणि आत्ताचे फोटो बघा. 1 वर्ष गेले की जागा फोटोच नसतोय आपला, असं असते. मग तवा त्या काळी बघा किती जपून ठेवत होते. यात काय आहे, काय सगळी कागद आणि हीच दिसते ती. यात काय नाही ती, काय सगळी कागद जायची यात. ती काय उपयोगाचं नाही. अजून काय बघतो,
पैसे पैसे कसं काय आलं? पैसे कसं काय आले? किती आहे ती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 2,000 रुपये ती पैसे. बहुतेक कुणाचं तर असतील, पप्पा बिप्पाचं, मम्मीचं नाही तर कुणाचं तर असतील, ठेवलं असतील. जाऊ दे, कशाला उगाच घ्यावं आपण, आहे ना. तरी म्हटलं यात काय एवढं पैसे गावलेले. आता पप्पाला सांगायचं म्हणजे आता पप्पा आंघोळ करायला लागले. आता आईला सांगतो आल्यावर, पैसे तुझा आहेत का काय, का तर राहुलचं पैसे येते त्याचं बघूया कुणाचं पैसे आहेत. आता हे पैसे ठेवतो इथं कुठेतरी एका जागी, असं ते माझ्या खिशातच ठेवतो. परत आल्यावर मम्मीला देतो. मम्मीचंच असतील बहुतेक, ठेवलं असतील. अजून काय आहे पेटीत? लय काय काय. हा, ही फोटो आहे ते बघा तवाचं. ही फोटो म्हणजे फोटो लहान होतं, म्हणजे तिकडं फोटोवाल्याकडे जाऊन मोठं करून एकदम लॅमिनेशन करून मोठं फोटो केला आहे बघा. ह्यो आजोबांचा फोटो आहे आमच्या. ह्यो फोटो आहे 16/3/1972 सालचा फोटो आहे. तेव्हा आजोबाचा फोटो आहे ह्यो. तेव्हा पोलीस होतं ना, म्हणजे मुंबईला पोलीस होतं तेव्हा त्या काळी. म्हणजे पप्पा लहान असतानाच, आमचं पप्पा थोडंसं लहान होतं तेव्हाच वारलं ना आजोबा, तेव्हाचा फोटो आहे ह्यो. बरेच फोटो आहे ती पेटीत. ह्यो आजीचा फोटो आहे. ह्यो आजीचा आहे. ह्यो 7/10/2005 सालचा फोटो आहे. तेव्हा मी होतो सोडा, मी लहान होतो तेव्हा. तेव्हा आजी वारले ना आमचे. मी जरा 5 वर्षात होतो तेव्हा वारल्या. ही तेव्हा घर नव्हतं आमचं. ही सगळं घर आहे का नाही, ही सगळं मातीचं घर होतं आमचं तेव्हा. त्या सालचा फोटो आहे ह्यो आजीचा आहे. ही आजी आणि ह्यो फोटो ह्यो आजोबाचा. आणि अजून एक कोणाचं हाय. हात दुखायला लागला माझा मोबाईल धरून धरून. एखादा सेल्फी स्टिक असतं का नाही, मोबाईल धरण्याची गरजच नव्हती. हे आता स्टँड तुटलं आहे म्हणल्यावर हातात धरायला लागलं आहे आणि हात दुखायला लागलाय. ही मम्मी पप्पाचा फोटो आहे. ही 4-5 वर्ष झालं काढून हे असाच ठेवला आहे. पण हे बाद झालं आहे आता. हे काय सगळं पाणी, पावसाचं पाणी आलं ह्याच्यावर. आम्ही तिकडं भाडे नव्हतो का नाही, त्या तिकडं चौकात भाडे नव्हतो राहायला. तिथं सगळं गळत होतं ना, पत्र्यावर पाणी बिणी येत होतं, भिंतीवरनं सगळं गळत होतं. तिथं सगळं फोटो लावलेलं ना, मग त्या फोटो सगळं पाणी शिरलं. वरनं भिंतीवरनं गळायला लागल्यावर फोटोत पण पाणी शिरलं. भिंतीवर फोटो होतो त्यामुळं मग ही बादच झालं. अजून काय हाय? लई देऊ झालं बघितलं नाही. ठीक आहे, देवाचा फोटो आहे ती. जाऊ दे आता, ही फोटो हाय असं ठेवतो. तर पप्पा आले की वरडतील, कशाला उचापत्या करतोय, काय सामान सगळं काढतोय. तुला काही कसं ठेवलेलं बरं.